हाय डिअर स्टुडंट्स, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण फंक्शनवरचे काही एक्झाम्पल बघितले होते एक्सरसाइजमधले. ह्या लेक्चरमध्ये फंक्शनचे राहिलेले एक्झाम्पल आणि त्याच्या पुढचा जो पॉईंट आहे टाइप्स ऑफ फंक्शन ते कव्हर करणार आहोत. सो फर्स्ट एक्झाम्पल फ्रॉम टाइप 2, इफ f of x is equal to 64 raised to x plus log x base to the 3, then find f of 1 upon 3. सो हा एक्झाम्पल आहे टाइप 2 मधला फर्स्ट एक्झाम्पल. ए काय दिलंय, फंक्शनची व्हॅल्यू दिलेली आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 64 रेज टू एक्स प्लस लॉग एक्स, जो सफिक्सला आहे त्याला काय म्हणतो आपण, बेस 3, देन फाइंड एफ ऑफ 1/3. सो सोल्युशनमध्ये अगोदर लिहून घ्या, गिवन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 64 रेज टू एक्स प्लस लॉग एक्स बेस टू द 3. आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे, एफ ऑफ 1/3. ओके, म्हणजेच ॲट एक्स इक्वल टू 1/3 एफ ऑफ 1/3 इज इक्वल टू काय करणार आहोत आपण, एक्स जिथं जिथं एक्स आहे तिथं रिप्लेस कशानं करा, 1/3 न. म्हणजेच काय येईल, 64 रेज टू 1/3 प्लस लॉग 1/3 बेस 3. ओके, सो 64चा क्यूब रूट तुम्ही जर का फाइंड आउट केला, 1/3 मीन्स वॉट, क्यूब रूट असतो. 1/2 मीन्स स्क्वेअर रूट. सो 64चा क्यूब रूट हा काय येईल, 4 प्लस ह्या टर्मची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ह्याच्यासाठी आपल्याला लॉगचे रूल्स लागतील. तर ही सुरुवातीला 1/3 जो आहे तो 1/3 आपण कसं लिहूया, हा बेसला 3 ऑलरेडी ॲज अ बेस 3ला 3 लिहिलंय. 1/3 कॅन बी रिटन ॲज वॉट, 3 रेज टू -1. ओके, असं लिहू शकतो आपण. 1/3 कॅन बी रिटन ॲज 3 रेज टू -1. बाय युझिंग दॅट इथं काय केलं, 1/3 हा 3 रेज टू -1 लिहिलं. तर रूल आहे लॉगमध्ये काय, लॉग m रेज टू n कॅन बी रिटन ॲज n लॉग m. ओके, सो हा रूल मी तुम्हाला ऑलरेडी फॉर्म्युलेची लिस्ट दिलेली आहे, त्याच्यामध्ये हा रूल आहे बघा. लॉग m रेज टू n हा काय असतो, ही पॉवर इथं मल्टिप्लायला येते, म्हणजेच n लॉग m. सो बाय युझिंग दॅट दिस कॅन बी रिटन ॲज 4, आणि हा -1 कुठे येईल, इथं कोइफिशियंटला येईल, -1 इंटू लॉग ऑफ 3 बेस 3. ओके, सो दिस इज वॉट बाय युझिंग दिस रूल. आणखी एक रूल आहे लॉगॅरिथममध्ये, काय तो, लॉग ए बेस टू द ए इज 1. ओके, म्हणजे लॉग ऑफ समथिंग बेस जर का सेम असेल तर त्याची व्हॅल्यू काय येते, 1. सो बाय युझिंग दॅट 4 - 1 इंटू याची व्हॅल्यू काय येईल, लॉग 3 बेस 3 ची 1. ओके, सो दिस बिकम्स 4 - 1 इंटू 1 म्हणजे 1 येईल. ओके, सो 4 - 1 इट इज वॉट, 3. सो एफ ऑफ 1/3 ची व्हॅल्यू काय आली, 3. सॉरी, सो इन दिस वे you can calculate the value of function at x equal to 1/3. सो ह्याच्यासाठी आपल्याला हे जे लॉगचे रूल्स आहेत ते तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये दिलेले आहे, ते फॉर्म्युले व्यवस्थित करा आणि ते कसं अप्लाय करायचं मी एक्झाम्पल थ्रू सांगेन. ओके, सो नेक्स्ट एक्झाम्पल, इफ f of x is equal to log of cos x base to the e, then find f of 0. so सोल्युशन मध्ये लिहा. Yes, so it is what, given f of x is equal to log of cos x, रीड करताना असं करायचं, log of cos x base to the e. सो कुठं व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला, ॲट x इक्वल टू 0 f ऑफ 0 इज इक्वल टू 0. हा कुठं ठेवायचा आहे, जिथं x आहे तिथं 0 ठेवायचा आहे. ओके, सो दिस इज वॉट, लॉग ऑफ cos 0 base to the e. But by using trigonometry, cos 0 ची व्हॅल्यू काय येईल, इट इज 1. ओके,
So since cos 0 is 1, you can replace cos 0 by 1 base to the e. So log मध्ये आणखी एक रूल आहे, तो रूल काय आहे? येस, इट इज लॉग 1 कोणताही बेस असेल, लॉग 1 ची व्हॅल्यू ही काय आहे ते 0. ओके, सो एवढं लक्षात ठेवा. लॉग 1 इज व्हॉट? टू एनी बेस ए इट इज 0. सो देअरफॉर ह्याची व्हॅल्यू काय? लॉग 1 बेस ई आहे, त्यामुळे ही व्हॅल्यू काय आली? 0. सो देअरफॉर व्हॅल्यू ऑफ फंक्शन ॲट एक्स इक्वल टू 0 काय येईल? 0. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, एफ ऑफ एक्स साइन एक्स दिले, फाय ऑफ एक्स हे रीड करताना कसं करतो आपण? फाय. ओके, सो फाय ऑफ एक्स कॉस एक्स दिले, देन शो दॅट फाय ऑफ पाय बाय 2 प्लस एक्स इज इक्वल टू मायनस एफ ऑफ एक्स. ओके, सो आपण सोल्युशन मध्ये अगोदर लिहूया, गिवन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स अँड फाय ऑफ एक्स इज इक्वल टू कॉस एक्स. सो अगोदर लेफ्ट हँड साइड कन्सिडर करूया. कन्सिडर फाय ऑफ पाय बाय 2 प्लस एक्स. सो फाय हा फंक्शन काय आहे? फाय ऑफ एक्स हा काय? कॉस एक्स आहे. एक्सच्या ठिकाणी काय घेतो आपण इथं? पाय बाय 2 प्लस एक्स. म्हणजे इथं पण काय करावं लागेल? एक्सच्या ठिकाणी काय लिहावं लागेल? पाय बाय 2 प्लस एक्स. सो देअरफॉर इट बिकम्स कॉस ऑफ पाय बाय 2 प्लस एक्स. सो दिस इज व्हॉट आवर फाय ऑफ पाय बाय 2 प्लस एक्स. ओके, तर आता आपण हे रूल बघितलंय, कॉस ऑफ येस पाय बाय 2 प्लस एक्स. सो पाय बाय 2 प्लस मायनस असेल तर कॉस ऑफ काय होईल? इथं साइन ऑफ एक्स होईल. आता आपल्याला साइन डिसाइड करायचं आहे. सो दिस इज फर्स्ट क्वाड्रंट, दिस इज सेकंड क्वाड्रंट. ओके, सो पाय बाय 2 प्लस एक्स मीन्स दिस इज इन सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह असतो? साइन, आणि त्याचा रेसिप्रोकल काय येतो? कोसेक. तर आपला फंक्शन काय येतं? कॉस एक्स आहे, त्यामुळे हे काय येईल? निगेटिव्ह. सो दिस बिकम्स व्हॉट? मायनस साइन एक्स. बट व्हॉट इज साइन एक्स? हा मायनसला मायनस ॲज इट इज. साइन एक्स हा फंक्शन काय आहे? इट इज एफ ऑफ एक्स. सो इथं तुम्ही काय रिप्लेस करू शकता? साइन एक्स बाय एफ ऑफ एक्स. म्हणजेच काय दाखवलं? फाय ऑफ पाय बाय 2 प्लस एक्स इज इक्वल टू मायनस एफ ऑफ एक्स. म्हणजे एक साईड घ्या लेफ्ट हँड साईड आणि ती राईट हँड साईडशी इक्वल आणा, किंवा दोन्ही साईड सिम्प्लिफाय करा, तुम्हाला इक्वल भेटेल. येस, सो इन दिस वे यू कॅन शो दॅट फाय ऑफ पाय बाय 2 प्लस एक्स इज इक्वल टू मायनस एफ ऑफ एक्स. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, f of x is equal to x square minus 3x plus 4. Then find x for which f of x is equal to f of 2x plus 1. ओके, सो सुरुवातीला आपण दिलेलं फंक्शन लिहून घेऊया. गिवन f of x is equal to x square minus 3x plus 4. नेक्स्ट काय म्हणलं आपल्याला? असा x फाइंड आउट करायचा आहे जो की ही कंडिशन सॅटिस्फाय करतो. ओके, सुरुवातीला आपण काय करूया? एफ ऑफ एक्स तर आपल्या जवळ आहे, आपण एफ ऑफ 2x प्लस 1 फाइंड आउट करूया, नंतर ना हे दोन्ही इक्वेट करूया. ओके, सो राईट डाऊन दिस ॲज 1. एफ ऑफ 2x प्लस 1. 2x प्लस 1 कसं ऑब्टेन करायचं? रिप्लेस x बाय 2x प्लस 1. तर इथे x च्या ठिकाणी काय लिहीन मी? 2x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 3 इंटू 2x प्लस 1 प्लस 4. ओके, सो विच इज इक्वल टू व्हॉट इज 2x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर? काय येईल बघा? इट इज a स्क्वेअर म्हणजे 4x स्क्वेअर प्लस 2ab. 2ab मीन्स 2 इंटू 2x इंटू 1. सो इट इज 4x प्लस b स्क्वेअर. b स्क्वेअर मीन्स 1 मायनस यांचा मल्टिप्लिकेशन काय येईल? 6x. ओके, so minus it is 3 into 2x minus 6x and minus 3 into 1 it is again minus 3. Okay, plus 4 which is equal to, simplify करून घेऊया आपण, 4x square as it is, 4x minus 6x minus 2x plus 1 minus 3, so it is minus 2. Minus 2 plus 4 it is plus 2. Okay, सो अशा प्रकारे आपण हे सिम्प्लिफाय करून घेतलं. नेक्स्ट
ही आहे व्हॅल्यू कशाची एफ ऑफ 2x प्लस 1 ची. ओके, सो राईट डाऊन दिस ॲज अ 2. सो आता आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही इक्वेट करायचं आहे. सो फ्रॉम 1 and 2. Okay, so from 1 and 2, f of x is equal to f of 2x plus 1 कन्सिडर म्हणा. नेक्स्ट स्टेपला याची व्हॅल्यू पुटअप करूया. याची व्हॅल्यू काय आहे, एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 4 इज इक्वल टू ह्याची व्हॅल्यू काय आहे, 4x स्क्वेअर मायनस 2x प्लस 2. आता हे पूर्ण टर्म राईट हँड साईडला शिफ्ट करा, म्हणजेच काय येईल, 4x स्क्वेअर मायनस 2x प्लस 2. हे मी राईट हँड साईडला शिफ्ट करतोय, म्हणजेच काय येईल, मायनस एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 4 इज इक्वल टू 0. असं काय केलंय, कारण इथं 4x स्क्वेअर हा मोठा टर्म आहे, म्हणजे एक्स स्क्वेअरचा 4 प्लस 4, तर ही छोटी टर्म आहे, हे तिकडे शिफ्ट केल्यावर हा पॉझिटिव्ह येईल. सो आता हे सिम्प्लिफाय करूया आपण, 4x स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. सो इट इज वॉट, 3x स्क्वेअर. Next, minus 2x plus 3x. So minus 2x plus 3x, it is what? Plus x. Next, plus 2 minus 4. So plus 2 minus 4, it is what? Minus 2 is equal to 0. So equation काय भेटलं आपल्याला, 3x square plus x minus 2 is equal to 0. आता ह्याचे आपण फॅक्टर पाडूया. सो फॅक्टर पाडण्यासाठी आपण इथे 3 न पूर्ण इक्वेशनला डिवाइड करू, म्हणजेच काय भेटेल आपल्याला, एक्स स्क्वेअर प्लस एक्स बाय 3 मायनस 2 बाय 3 इज इक्वल टू 0. सो तुम्ही जर का क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करत असाल तर हा जो एक्स आहे त्याचा कोइफिशियंट काय आहे, इथं 1/3 आहे आणि कॉन्स्टंट काय, मायनस 2 बाय 3. म्हणजे असे दोन टर्म्स पाहिजेत आपल्याला, ज्याची ॲडिशन काय येते 1/3. ओके, आणि प्रोडक्ट काय यायला पाहिजे, मायनस 2 बाय 3. सो असे कोणते टर्म्स आहेत, तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. इट इज वॉट, 1 मायनस 2 बाय 3. बघा, या दोघांची ॲडिशन जी आहे, तुम्ही जर का इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 3 मायनस 2 1 1/3, आणि या दोघांचा प्रोडक्ट काय येतो, मायनस 2 बाय 3. सो देअरफॉर फॅक्टर्स काय येतील, एक्स मायनस 1, सॉरी एक्स प्लस 1 इंटू एक्स मायनस 2 बाय 3 इज इक्वल टू 0. सो फॅक्टर्स हे आले, म्हणजे रूट्स काय येतील, एक्स प्लस 1 इज इक्वल टू 0 और एक्स मायनस 2 बाय 3 इज इक्वल टू 0. म्हणजे सॉल्व केल्यानंतर काय भेटेल आपल्याला, एक्स इक्वल टू मायनस 1 और एक्स इक्वल टू 2 बाय 3. सो अशा प्रकारे तुम्ही दिलेले इक्वेशन सॉल्व करू शकता. म्हणजे फॉर दिस व्हॅल्यू यू विल गेट एफ ऑफ वॉट, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ 2x प्लस 1. सो हे आपलं असेल रिक्वायर्ड आन्सर. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही दिलेले एक्झाम्पल सॉल्व करू शकता. हे जे इक्वेशन आहे ते तुम्ही डायरेक्टली कॅल्सीवरती सुद्धा सॉल्व करू शकता. त्यासाठी कॅल्सी कसं ऑपरेट करायचं आहे ते बघून घ्या. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, एफ ऑफ एक्स इक्वल टू लॉग एक्स, g of x is equal to x cube, then show that f of g of 2 is equal to 3 into f of 2. ओके, म्हणजे आपल्याला f of g of 2 ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आणि ती इक्वल टू काय दाखवायचे, 3 इंटू एफ ऑफ 2. ओके, सो सुरुवातीला दिलेलं फंक्शन लिहून घेऊया. गिवन f of x is equal to log x and g of x is equal to एक्स क्यूब. सो आपण सुरुवातीला लेफ्ट हँड साईड कन्सिडर करूया. एफ ऑफ जी ऑफ 2 इज इक्वल टू, सो एफ हा फंक्शन अगोदर कधी फंक्शन आतला ऑपरेट करून घ्यायचा, लक्षात ठेवा. सो जी ऑफ 2, जी ऑफ एक्स काय आहे, जी ऑफ एक्स इज एक्स क्यूब, तर जी ऑफ 2 काय येईल, जी ऑफ 2 इज 2 क्यूब येईल. सो देअरफॉर जी ऑफ 2 हा काय आला, 2 क्यूब. तर 2 क्यूब ची व्हॅल्यू काय येते, 8. सो आता आपल्याला काय आला, एफ ऑफ 8 फाइंड आउट करायचं. एफ ऑफ एक्स काय आहे, एफ ऑफ एक्स इज लॉग एक्स. ओके, so f of x is log x, therefore f of 8 will be what, log 8. Okay, so this is value of what, f of g of 2.
ह्याच्यावरनं तुम्ही डायरेक्टली राईट हँड साईड ऑप्टेन करू शकता किंवा सेपरेटली जी ऑफ राईट हँड साईडची व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करून हे इक्वल दाखवू शकता. तर मी इथं काय करतोय, ह्याच्यावरूनच राईट हँड साईड दाखवतोय. सो log 8 can be written as what? It is 2 cube. ओके, सो log 2 cube बरोबर आहे. 8च्या ठिकाणी काय केलं आपण, 2 क्यूब लिहिलं. सो रूल काय आहे, log m raised to n can be written as n log m. ओके, सो हा रूल यूज करून हा जो log 2 क्यूब आहे तो कसं लिहू शकतो आपण, 3 into log 2. बरोबर आहे. सो व्हॉट इज log 2? log 2 ही कशाची व्हॅल्यू आहे, log x इज f of x. सो log 2 विल बी व्हॉट, f of 2. सो हे अशा पद्धतीनं तुम्ही राईट हँड साईड ऑब्टेन केलं. कशावरून, लेफ्ट हँड साईड. म्हणजे लेफ्ट हँड साईड काय होतं, f of g of 2 आणि राईट हँड साईड काय होतं, 3 into f of 2. So in this way you can show that left hand side is equal to right hand side. आता आपण नेक्स्ट पार्ट मध्ये टाइप्स ऑफ फंक्शन बघणार आहोत. एक्सरसाइज मधले जे राहिलेले एक्झाम्पल आहे ते राहिलेले एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा. काय डिफिकल्टी क्वेरी असेल तर मला विचारा. ओके, सो आता आपण टाइप्स ऑफ फंक्शन बघूया. टाइप्स ऑफ फंक्शन मध्ये फर्स्ट आहे अल्जेब्रिक फंक्शन. सो अल्जेब्रिक फंक्शन मीन्स व्हॉट, simple definition, a function which contains algebraic expressions is called algebraic function. Okay, so what is algebraic expression? Algebraic expression म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल x plus 1, ओके, x square plus 3x plus 5 किंवा स्क्वेअर रूट ऑफ x minus 1. ओके, तर थोडक्यात काय, अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे जे एक्सप्रेशन इन द फॉर्म ऑफ काय, पॉवर्स ऑफ x आणि त्याच्यावरती काही फंक्शन ऑपरेट केलं, म्हणजे स्क्वेअर रूट किंवा स्क्वेअर किंवा क्यूब रूट असे जे एक्सप्रेशन्स असतील त्याला काय म्हणतो आपण, अल्जेब्रिक expression. Okay, so what is the definition of algebraic function? A function which contains algebraic expression is called algebraic function. For example, y is equal to म्हणजेच f of x is equal to x cube plus 1. So this is what algebraic expression, and the function contains algebraic expression, so therefore it is said to be algebraic function. Next, दूसरा एग्जाम्पल, y is equal to f of x. Suppose this is what x square minus 1 into x plus 1. So this is again product of algebraic expression. म्हणजे परत फायनल हे प्रोडक्ट काय येणार आहे, again it becomes algebraic expression. So therefore it is said to be algebraic function. Last example, y is equal to f of x in the form of ratio. So it is nothing but x plus 1 upon 3x minus 5. सो हा जो फंक्शन आहे तो काय रॅशनल फॉर्म मध्ये आहे, पण न्यूमरेटर सुद्धा काय अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे, डिनॉमिनेटर सुद्धा अल्जेब्रिक, अँड अगेन इट इज व्हॉट, रेशो ऑफ टू पॉलिनॉमियल किंवा अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणू शकता. सो फायनल दिस इज व्हॉट, अगेन अल्जेब्रिक एक्सप्रेशन. So therefore such a function which contains algebraic expression is called as algebraic function. Next, logarithmic function. आता ह्याची डेफिनेशन तुमच्या लक्षात आली असेल. सो सिम्पली डेफिनेशन विल बी व्हॉट, अ फंक्शन which contains logarithmic terms is called logarithmic function. आता लॉगॅरिथमिक टर्म तुम्ही बघितलेला आहे. ओके, ते जर का फंक्शन मध्ये येत असेल तर त्याला काय म्हणायचं, लॉगॅरिथमिक फंक्शन. फॉर एक्झाम्पल, y is equal to log of
x square base to 3. So this is what function which contains logarithmic terms. Okay, so therefore it is said to be logarithmic function. Next, y is equal to log 3 raised to x base to the e. So again this is what logarithmic function. Why? Because it contains logarithmic terms. Okay, next, exponential function. So exponential function means what? Yes, it contains exponential terms. Okay, so a function which contains exponential terms are called as exponential functions. तर आता एक्सपोनेन्शियल टर्म्स कोणते आहेत? ओके, ई रेस टू एक्स, ए रेस टू एक्स. ओके, जे पॉवरच्या फॉर्म मध्ये आहेत त्याला काय म्हणतो आपण? एक्सपोनेन्शियल टर्म्स. किंवा इथं स्पेसिफिक असं लिहू शकता 2 रेस टू एक्स. So such a function which contains exponential expressions or exponential function terms is called as what? Exponential function. For example, y is equal to directly e raised to x घेतलं तरी तो काय होईल? Exponential function. Next, y is equal to suppose a raised to 5x. Again this is what? Exponential function. Okay. सो सच अ फंक्शन म्हणजे जे की काय एक्सपोनेन्शियल टर्म कंटेन करतात त्याला काय म्हणायचं? एक्सपोनेन्शियल फंक्शन. नेक्स्ट एक्झाम्पल, y इज इक्वल टू 5 रेज टू sin x. So this is in the form of exponential. Okay, so therefore it is again said to be exponential function. Okay, next, transcendental function. So definition of transcendental function is what? A function which is not algebraic are called as transcendental function. सो याचा अर्थ काय? अल्जेब्रिक फंक्शन म्हणजे काय? ज्याचं एक्सप्रेशन बघा, ह्या एक्सप्रेशन मध्ये आय विल शो यू. अल्जेब्रिक फंक्शन मीन्स व्हॉट? ह्याचं जो अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे तो काय? फायनाइट टर्म कंटेन करतो. ओके, सो दॅट इज सेड टू बी अल्जेब्रिक फंक्शन. ट्रान्सडेंटल फंक्शन मध्ये जे फंक्शन असतात त्याचा जो एक्सपान्शन आहे तुमच्या नंतरनं लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल साइन एक्स, कॉस एक्स, ह्याचे जे एक्सपान्शन आहे ते एक्सपान्शन मध्ये इन्फानाइट नंबर ऑफ टर्म्स असतात. तुम्ही जर का गुगलमध्ये सर्च केलात साइन एक्सची व्हॅल्यू, तर साइन एक्सची व्हॅल्यू इन द टर्म्स ऑफ एक्सप्रेशन it will be what? X minus x cube upon 3 factorial plus x raised to 5 upon 5 factorial minus x raised to 7 upon 7 factorial plus so on. This is what? Infinite chain. So therefore this function is said to be what? Transcendental function. म्हणजे काय? असे फंक्शन जे की अल्जेब्रिक नाही आहेत, म्हणजेच थोडक्यात ज्यांचं एक्सप्रेशन मध्ये काय असतो? इन्फानाइट number of terms. Okay, so that function is said to be transcendental function. For example, कोणते कोणते फंक्शन असतील? ट्रिग्नॉमेट्री. ओके, जे ट्रिग्नॉमेट्रिक सगळे फंक्शन आहेत ते ट्रान्सडेंटल आहेत. नेक्स्ट, लॉगॅरिथमिक. नेक्स्ट काय येईल? इनवर्स ट्रिग्नॉमेट्री फंक्शन. ओके, inverse trigonometry and its combination. कॉम्बिनेशन म्हणजे काय? ह्या तिन्ही फंक्शन पैकी बाकीच्यांचं कॉम्बिनेशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा फंक्शन आपण असे डिफाइन करू शकतो लॉग एक्स मायनस साइन एक्स. सो दिस इज कॉम्बिनेशन ऑफ व्हॉट? लॉग अँड ट्रिग्नॉमेट्री. किंवा साइन इनवर्स प्लस कॉस एक्स. So this is combination of what?
इनव्हर्स अँड ट्रिग्नॉमेट्री. तर असे जे फंक्शन आहेत त्याला काय म्हणतो आपण, ट्रान्सडेंटल फंक्शन. फॉर एक्झाम्पल y इज इक्वल टू काय येईल, cos x minus sin x. So this is combination of what, trigonometry function. Both are transcendental function, and again its combination is what, transcendental function. Next example, it is what, f of x is equal to e raised to x, f of y is equal to f of x is equal to e raised to x plus log x base to the e. ओके, तर हे दोन्ही जे फंक्शन आहेत e रेस टू एक्स आणि log x, हे दोन्ही काय आहेत, ट्रान्सडेंटल फंक्शन आहेत. म्हणजे तुम्ही e रेस टू एक्स जर का एक्सपान्शन गुगलमध्ये सर्च केला तर त्याचे एक्सप्रेशन आहे ते काय करतं, इन्फायनाइट नंबर ऑफ टर्म्स कंटेन करतं. ओके, so therefore it is said to be transcendental function, and log x is again transcendental function, so its combination will be what, transcendental function. So in this way you can say that transcendental function is nothing but a function which contains transcendental terms, म्हणजेच काय येतील, ट्रिग्नॉमेट्री, लॉगॅरिथमिक आणि इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्री. किंवा थोडक्यात काय म्हणू शकता, अ फंक्शन विच इज नॉट अल्जेब्रिक आर कॉल्ड एज ट्रान्सडेंटल फंक्शन. ओके, सो जे राहिलेले टाइप्स आहेत ते टाइप आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार आहोत. ओके, सो फक्त फॉर्म्युले जे आहेत लॉगॅरिथमिकचे आणि स्टेप बाय स्टेप जसे फॉर्म्युले येतील ट्रिग्नॉमेट्रीचे ते फॉर्म्युले व्यवस्थित करत चला, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये एक्झाम्पल सॉल्व्ह करताना अवघड जाणार नाही. शक्यतो एक्झाम MCQ फॉर्मॅटमध्ये असेल, त्यामुळे ते कॅल्क्युलेशन फास्ट होणं गरजेचं आहे. तुम्हाला अनुभव आला असेल, एक्झाममध्ये वेळ खूप कमी पडतो. तर एक्झाम कव्हर करण्यासाठी म्हणजे वेळेत सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी सगळे फॉर्म्युले व्यवस्थित येणं गरजेचं आहे. त्यामुळं फॉर्म्युल्यावरती थोडा जास्त भर द्या. जे मी फॉर्म्युले पाठवलेले आहेत ग्रुपमध्ये ते फॉर्म्युले व्यवस्थित करा. ओके, सो राहिलेल्या लेक्चरमध्ये आपण पुढचा पार्ट कव्हर करूया. थँक्यू.